विकास काम एक नंबर बेकार आहे. चांगली उद्या कोण पण होतं कुठं पण पाठीला बोल हे काम मी केले हे काम मी केले. अंदाजे निवडणुका पैशाचा होणार बघा. अपाट पैशाचा खेळ होणार आहे. जे ते पैसे वाटणार आहे आणि जो पैसा जास्त वाटेल तो निवडून देणार आहे. ऐकत नाही. सर्वसामान्य माणूस तो प्रशासन ऐकत नाही. ज्या अपेक्षा होती त्या कुठल्याच अपेक्षा घडल्या नाही. तरी बी आपल्या आयुक्ताच्या कारभारामुळे लोक कंटाळले. कारण घरांशाही संपूर्ण द्यावी. जो तो आहे ते पैशावरती भर आहे. जो कुठला उमेदवार आहे तो पैशाची हमीच दाखवत आहे. ठेकेदार सगळे पैसे खवय नाही, प्रशासन सुद्धा पैसे खातोय. सांगली शहरात विकास काम राखडलेलं आहे. त्यासाठी विकास काम काही नाही ठेवायचं. विकास कामाच्या पाठीमागे आता सगळी पाठीमागेच पडल्यात. नुसतं विकास काय विकास होत नाहीये, काही नाही होत. व्यक्ती बघणार, पक्ष बघणार नाही. आपला काम करणाराच बघणार माणूस. तो व्यक्ती बघणार पहिला, पक्ष बघणार नाही. त्यामुळे नगरसेवक हा पाहिजेच आम्हाला. महाविकास आघाडीचा लागेल की आता तर सगळीकडे वारा बीजेपीचाच आहे. सध्या तरी भाजपचं पारडं जड दिसतंय. महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे. चांगलीच जरा आता भाजपच वाटायला लागलंय. त्याला असं वाटत होतं की एकतर्फे भाजप हे जिंकल, पण आता वातावरण बदललेलं आहे. तर महाविकास आघाडी त्यांना थोडी टक्कर देत आहे. कुठलाही पक्ष आला तर ते काम ते जे व्यक्ती करणारा असला तरच करतोय. तो पक्षाचा आहे म्हणून तो काम करत आहे नाही करत आहे याचं काही त्याच्याशी काही संबंधच नाही ना. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. दर्शक नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे सांगली शहरातल्या 100 फुटी रोड परिसरामध्ये. आज या सांगली शहरातील नागरिकांच्या आपण महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया जाणून घेत असताना नेमकं आपल्या नागरिकांच्या काय भावना आहेत. एकूण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील 20 प्रभागात 78 जागांसाठी निवडणूक होत आहे. सांगली शहरातल्या नागरिकांच्या नेमक्या काय भावना आहेत, नेमका इथला नगरसेवका कशा पद्धतीनं असाव्यात, कुणाची सत्ता येणार, यासह अन्य घडामोडींचा आढावा आज आपण इथल्या सांगली शहरातल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या 100 फुटी रोड परिसरामध्ये असताना इथं काही नागरिक आहेत. काय नेमकं इथलं सांगलीचं चित्र आहे आपण त्यांच्याशी बोलूया. कशा पद्धतीची लढत या सांगली शहरामध्ये होणार, सांगली शहरातली नेमकी विकास कामं कशा पद्धतीची आहेत, असा अन्य घडामोडींचा आढावा आज आपण सांगलीतल्या नागरिकांच्याकडून घेऊया. सांगली शहरामध्ये आता सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कशा पद्धतीनं आता या यंदाच्या निवडणुका होणार? अंदाजे निवडणुका पैशाचा होणार बघा. पैशाचा खेळ होणार आहे. अपाट पैशाचा खेळ होणार आहे. जे ते पैसे वाटणार आहे आणि जो पैसा जास्त वाटेल तो निवडून येणार आहे. इतकी वर्ष आता म्हणजे गेले 4 वर्ष प्रशासक होतं महानगरपालिकेवरती आणि आता निवडणुका लागल्या आहेत. प्रशासनाचा कारभार कशा पद्धतीचा होता सांगली शहरातला? पैशावरचं कामगार चांगलं होतं, काम चांगलं होतं, त्याला काय अडचण नाही. पण नगरसेवक नसल्यामुळं अतिक्रमणचा हातोडा पडला, लोकांचा गोरगरिबांचा जरा हाल झाला, हातगाड्यावाल्यांचं पण चांगलं झालं एक प्रकारचं. पण प्रशासक होती काही अडचण नव्हती. सांगली शहरातली विकास कामं कशी आहेत? विकास कामाच्या बाबतीत चांगलं कसं आहे? विकास काम चांगलं आहे, तसं काय वाईट नाही. आपल्या सांगली शहरात नाही काय रस्ते गटारे चांगले व्हायला लागल्यात. काही काही जागी व्हायचे आहेत अजून. आता आपल्या शामरावनगर मध्ये गटारे बिटारे व्हायचे आहेत आणि पाकिस्तानच्या पाठीमागे रस्ते वगैरे व्हायचे आहेत अजून. आणि या साईडला सगळे रस्ते वगैरे झालेले आहे, ड्रेनेज काम वगैरे झालेलं आहे. त्यामुळे काम चांगलं आहे, तसं काय नाही. या निवडणुकीत नागरिक जनता आपला प्रतिनिधी निवडून देताना पक्ष बघणार का व्यक्ती बघणार? व्यक्ती बघणार, पक्ष बघणार नाही. या निवडणुकीत लोक नाही का नुसता व्यक्ती बघणार, पक्ष बघणार नाही. त्यानंतर पक्ष बघून कसं होणार, काय फायदा होणार नाही ना. आपला माणूस कोण काम करतोय त्यालाच निवडून द्यायचं. महानगरपालिकेवरती येणाऱ्या निवडणुकीत कुठल्या पक्षाचा झेंडा लागेल असं वाटतं? महाविकास आघाडी का महायुती? महाविकास आघाडीचा लागेल की. महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं लागेल. कसं आहे वातावरण? वातावरण आता चांगलं त्याच आहे. महाविकास आघाडीचं वातावरण चांगलं आहे. बघूया आता काय नागरिक काय करतात बघूया. विकास कामाच्या बाबतीत कसं आहे सांगली? ठीक आहे, चांगलं चाललं. या 5 वर्षात तर चांगलं चाललं. आता इथून पुढे बघूया बद्दल काय घडायला कसं होईल. अतिशय चांगलं काय तर होईल या पुढे. जनता कसा नगरसेवक निवडून देईल किंवा नगरसेवका निवडून देईल? आपला काम करणाराच बघणार माणूस आता. कारण की हाल भरपूर झालेला आहे. ज्या अपेक्षा होती त्या कुठल्याच अपेक्षा घडल्या नाहीत. आता इथून पुढे बघूया पुढे काय घडेल ते. निवडणुकीमध्ये कुठला मुद्दा महत्वाचा ठरणार? सांगलीतले रस्ते कसे आहेत, स्वच्छता कशा आहे, काय वाटतंय? चांगले आहेत. चांगले आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. कसा प्रतिनिधी तुम्ही निवडून देणार? आपला जवळचा माणूस आहे, कामं केलेला माणूस आहे, त्यालाच निवडून द्या. इथं वारं कोणाचं आहे? वारं जोर कोणाचा वाटतोय? अजून इथे कोणाला असं सांगू शकत नाही. आता सगळे नवीन चेहरे आहेत त्यामुळं काही सांगू शकत नाही. जुन्याचं काही गॅरंटी नाही, पण नवीन चेहरे
शक्यता होईल. सांगली शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या असताना उमेदवारांची चांगलीच आता धावपळ सुरू आहे. तिकीट आपल्या पदरात पडण्यासाठी प्रचार त्यांचा जोरात सुरू आहे. काय वाटते कशी लढत चांगलीत होणार? सांगलीत आता सध्या तर बघायला गेले तर मला तर वाटते लढत चांगलीच होणार आहे. आता कुठल्या पक्षाला कुठला उमेदवार निवडून येणार हे बघायला पाहिजे. कुठल्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळते अजूनपर्यंत तर काय तिकीटचं काय डिक्लेअर झालं नाही. त्यामुळे कुठला उमेदवार निवडून येईल काय येईल आता पक्ष जेव्हा तिकीट वाटप करेल कुठल्या पक्षाला उमेदवार मिळेल त्याच्यावर कुठल्या नगरसेवक उभारेल बघूया. लोक आपला प्रतिनिधी निवडताना मग पक्ष बघणार का व्यक्ती बघणार? आता आम्ही तर सध्या इथं राहतो म्हटल्यावर आम्ही फक्त व्यक्ती बघणार, पहिला पक्ष बघणार नाही. पहिला व्यक्ती मग तो बघतो आम्हाला, पक्ष नंतर बघणार. तर आता आमच्या व्यक्ती कोण असेल म्हणजे आमच्या जवळ आमचं काम कोण करणार, आमचं कोण प्रश्न कोण आमचे स्वीकारणार, आम्ही जे प्रश्न मांडतो त्याचा कोण समस्या हल करणार ते व्यक्ती नगरसेवक म्हणून आम्ही निवडणार. म्हणजे आमच्या मनाची इच्छा जी आहे की आमचा व्यक्ती जे असेल जे आमचं ऐकणार आमचं काम करणार त्या व्यक्तीला आम्ही निवडून देणार. विकास कामाच्या बाबतीत सांगली कशी आहे? विकास कामाच्या बाबतीत म्हणायला गेले तर आता आमच्या इथे सध्या तर बघायला गेले तर प्रश्न भरपूर आहेत. म्हणजे सर्वसामान्याच्या अडचण असतील म्हणा. कुठला एरिया आहे तुमचा? आता आमचं हेच येते प्रभाग क्रमांक 15 मध्ये. म्हणजे कसं आहे सध्यामध्ये आता जे चालू माझे नगरसेवक होते ते आमचे काम करून म्हणजे ऐकणाऱ्यातले होते. आता त्यांना जे उमेदवारी मिळेल आम्ही त्यांच्यासाठी जेव्हा समजा आमचा व्यक्ती नगरसेवक आमचा आहे आमचा ऐकणार आहे त्याला आम्ही निवडून देणार. पक्ष काय बघणार नाही आम्ही 100% त्या व्यक्तीलाच निवडून देणार. कारण त्या नगरसेवकाने पण आमचा विचार करावा हीच आमची अपेक्षा आहे. प्रशासनातलं कामकाज कसं होतं महापालिकेचं? आता तर सध्या तर महापालिकेचं कामकाज चांगलं होतं. आमच्या एरियात तर चांगलं आहे. म्हणजे आमचे नगरसेवक जे होते ते करत होते काम वगैरे. आता पुढचं बघूया आता पुढचं 5 वर्ष काय. प्रशासन बरं का निवडणुका बऱ्या? प्रशासनचं तसं बघायला गेले तर प्रशासन ऐकत नाही. सर्वसामान्य माणूस प्रशासन ऐकत नाही. आता प्रशासनकडे डायरेक्ट आम्ही जाऊ शकत नाही. नगरसेवककडे आम्ही जाऊ शकतो. एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आमच्या भागातला नगरसेवक आहे आम्ही त्याच्याकडे जाऊ शकतो बोलू शकतो बाबा आमच्या अशाची अडचण आहे आम्हाला हे प्रश्न आहेत तुम्ही निर्माण ती अडचण आमची दूर करून द्या. आम्ही त्यांच्याकडे जाऊन एक अपेक्षा म्हणून आमची ठेवू शकतो त्यांच्यासमोर ते त्यांनी आमची मान्य करू शकतात. हे आमचं एक प्रयत्न आहे म्हणजे आमच्या मनात एक इच्छा आहे. त्यामुळे नगरसेवक हा पाहिजेच आम्हाला. हा मग महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्या पक्ष सत्तेला असं वाटतंय? आता तर सगळीकडे अरे आमची काय अपेक्षा म्हणायचं नाही. आता बघूया काय होते. वारा तर सगळेजण म्हणा बीजेपी म्हणतात. महाविकास आघाडी पण चांगलं काम करेल. इथं वारं राहणार का वारं बदलणार? बघूया आता काय होणार? काय प्रश्न आता निकालावरच डिपेंड आहे. निकालावर डिपेंड होईल काय ते. महाविकास आघाडी पण आहे. बघूया आता काय काय होते. तुमच्या सांगली शहरात सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेसाठी आता निवडणुका सुरू झालेल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान आहे. काय कशा पद्धतीने सांगलीत ही लढत होणार आता निवडणुकीत? निवडणुकीत सध्या तरी भाजपचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळं भाजपला लोकांना चाहते. तरी बी आपल्या आयुक्ताच्या कारभारामुळे लोक कंटाळले आहेत. का अतिक्रमण काढतात आणि सातत्य नाही त्यांच्यात. नंतर एकदा काढून गेले ना 2-3 वर्ष येत नाहीत. मग लोकांनी काय करायचं? तुम्ही एकदा ठरवून द्या ना कुठं काय बाबा कुठेपर्यंत अतिक्रमण आहे तुम्ही काढा. हे करत नाहीत त्यामुळे काही फायदा नाही. ते त्यासाठी लोकांचा कल जरा वेगळा आहे. विकास कामाच्या बाबतीत सांगली कशी आहे काय सांगाल? विकास काम 1 नंबर बेकार आहे चांगली. यापेक्षा आपला कोल्हापूर बघा किती चांगला आहे. सांगलीत रस्ते बेकार आहेत, गटर आहेत, ठेकेदार सगळे पैसे खाऊ आहेत. प्रशासनाचं काय नाही, प्रशासन सुद्धा पैसे खातोय. त्यासाठी विकास काम काही नाही, ठप आहे सगळं. काय प्रशासन बऱ्या का निवडणुका बऱ्या? निवडणूक बरा म्हणजे कसं का घ्यायचा म्हणजे आपण आता नगरसेवक सांगू शकतोय की बाबा एवढं आमचं काम करा. आता एवढा दिवस नगरसेवक काय म्हणतोय आमच्या हातात काय नाही प्रशासनाच्या हातात आहे. त्यासाठी आता आपण नगरसेवकाला सांगू शकतो ना बाबा आता तू मतदान घेतले आमचं काम कर. त्यासाठी काय आता कुठल्या पक्षात जोर वाढतोय सांगलीत? सांगलीत जरा आता भाजपच वाटायला लागलंय. काय भाजप आता वर सत्ता भाजपची आहे आणि आपल्या महाराष्ट्रात बी त्यांचेच आहे. त्यासाठी भाजपचा जोर भरपूर आहे. सांगली शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची चांगली धामधूम सुरू आहे. अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे. उमेदवारांची धावपळ सुरू आहे. कशी लढत होणार सांगली शहरात? लढत आता यांच्या युतीवर ठरलेली आहे. आता युतीवरून कशी होईल काय होईल. सामान्य आमचं मत आहे की सामान्य माणसाला नवीन चेहऱ्याला या वार्डातून उमेदवारी भेटायला पाहिजे. कारण घराणशाही ही संपूर्ण द्यावी.
कारण ज्या वर्षी होईल त्या वर्षी आम्ही फिक्स नगरसेवक आहे, फिक्स नगरसेवक आहे. कारण नव्याला तुम्ही चेहरे या वार्डातून मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. बाकीचं बोललं जाईल तर विकासाचं म्हणलं तर थोडाफार आहे, जाणीवपूर्वक आज जाऊन विकास व्हायला पाहिजे. नगरसेवक 5 वर्ष फिरत नाही, आता 7 वर्ष झालेले आहेत. आता इलेक्शन आहेत, अण्णा मामा दादा करून कॉल करत आहेत. तर आमची एकच भूमिका आहे की तुम्ही हाच 5 वर्ष अण्णा मामा दादा करताय. आता ठराविक असे असतील ती कार्यकर्त्यांची म्हणजे चौकात मिटिंग असत्या, नगरसेवक फिरत असतात. हेच तुम्ही 5 वर्ष आमचं काम करा, तुम्हाला नवीन चेहरा नाही, 1 रुपया कुठला वाटायला लागणार नाही, असं आमचं मत. 4-5 वर्ष प्रशासन होतं, प्रशासनाच्या काळातला कारभार महापालिकेचा कसा होता? महापालिकेचा कारभार आता म्हणलं तर आमच्या सिस्टम गांधींनी कारभार चांगलाच केलेला आहे. तर आता जे त्यांनी करतात विकास, थोडाफार विकासावर भर द्यावेत. फक्त ते गोरगरिबांचे अतिक्रमण आहे हे आहेत, त्यांना कुठली तरी उपयुक्त गावा म्हणजे असं कुठली तर खाऊ गल्ली असे आमच्या गाड्या आहेत कुठल्या किरकोळ त्यांना खाऊ गल्ली उपलब्ध करून द्यावी. त्यांचं पहिला नियोजन लावावे, मग हे अतिक्रमणचं काहीतरी करावे. गोरगरिबांची पोट तावर आणू नये ही आमची विनंती आहे. आता अनेक उमेदवार प्रचारासाठी फिरतायत, नागरिकांच्यावर पोहोचतायत, वेगवेगळे आश्वासनं देत आहेत. मग वेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत का अपक्ष आहेत? नागरिक व्यक्ती बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार? आता नागरिकांचं असं झालंय आता म्हणजे कामावरती कुठल्याच नागरिकांचा भर नाही आहे. जो तो आहे ते पैशावरती भर आहे. जो कुठला उमेदवार आहे तो पैशाची आम्हीच दाखवत आहे. खरं या वाट्यातील नागरिक आम्हाला अपेक्षित आहेत की त्या पैशाच्या भावनूक होऊ नये, आपलं मत हे चांगल्या व्यक्तीला द्यावे ही आमच्या अपेक्षा आहे. महानगरपालिकेवरती यंदा सत्ता कोण मिळवणार, महायुती का महाविकास आघाडी? आता ह्या वर्षीची महायुती आणि महाआघाडीवरची म्हणजे जोर चालू आहे. सत्ता ही कुणाची मिळणार? आता जे 5 वर्षाचे जे काम केल्यात त्यांच्यावरती सत्ता येईल. सांगली शहरात तुमच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता सुरू झालेल्या आहेत. कशी लढत होणार? कारण 4-5 वर्ष प्रशासन होतं आणि पुन्हा एकदा निवडणुका होत आहेत. उत्सुकता आहे उमेदवारांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये. कशी लढत होणार सांगलीत? पहिला असं वाटत होतं की एकतर्फे भाजप हे म्हणजे जिंकल, पण आता वातावरण बदललेलं आहे. तर महाविकास आघाडी त्यांना थोडीच तोड टक्कर देत आहे. चांगली लढत बघायला मिळेल सांगली महापालिका क्षेत्रात. विकास कामं कशी आहेत सांगली शहराची? विकास कामे म्हणजे या प्रभागात तर विकास झालेला आहे. किती नंबर आहे? ही प्रभाग 15 आहे. तर असं काय राहिलेलं नाही, म्हणजे या प्रभागाचा विकास झालेला आहे, खूप विकास झालेला आहे. इथे कुठलं काम असं अडलेलं नाहीये. इथल्या मागच्या नगरसेवकांनी काम बऱ्यापैकी काम केलेलं आहे वार्डाचंही. आणि एकंदरीत सांगली शहराच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? सांगली शहराचं विकास काम राखडलेलं आहे. त्याकडे जरा म्हणजे आता जे पब्लिक आहे उत्तर देतील त्यांना. मागचे जे सत्ताधारी लोक होते त्यांना काय असेल ती मतदानच्या पेटीत दाखवून देतील. विजयाचा झेंडा महापालिकेवर कुणाचा लागणार, महाविकास आघाडी का महायुती? म्हणजे काय सांगता येत नाही, तरी महाविकास आघाडी त्यांना टक्कर देईल जोरात. निवडणुका तुमच्या शहरात सुरू झालेल्या आहेत. काय कशी लढत होणार? कारण इतक्या वर्षानंतर प्रशासन होतं त्याच्यानंतर या निवडणुका होत आहेत. कशी लढत या ठिकाणी आता होणार आहे सांगलीत? लढत तर चुरशीचीच होणार आहे. कारण अजून नावं डिक्लेअर झालेली नाहीत ना, कुठलेही पक्ष कुणाचं बरं जाणार आहेत ते अजून काय त्याचं डिक्लेरेशन झालेलं नाही. त्यामुळं लढत तर चुरशीचीच होणार, यात 100% काय दुमत नाही आहे. विकास कामाच्या बाबतीत सांगली कशी आहे तुमची? विकास कामाच्या पाठीमागे आता सगळी पाठीमागच पडल्यात. नुसतं विकास काय विकास होत नाहीये, काही नाही होत. 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष झाले इलेक्शन होऊन काही विकास नाही. वार्डाचा तर काही विकासच नाही आहे. स्वच्छतेच्या बाबतीत सांगायचं झालं तर कचरा उठाव वगैरे वेळोवेळी महापालिका करते काय? कचरा उठाव व्यवस्थित होतोय. कचरा उठाव फक्त ते गटर आहे की नाही मोठी इकडची आपली, त्याचं ते काम म्हणजे त्याचा उठाव तर होत नाही. ते गटर साफ होत नाही, नाले साफ होत नाहीत, काय नाही होत. महापालिकेवर प्रशासन होतं, प्रशासनाचा कारभार कसा होता, काम कसं होतं? प्रशासनाचा कारभार काही आपल्याला पसंत नाही. म्हणजे ते काय त्यांचं काय त्यांना कोण विचारणारच नव्हतं ना, त्यामुळे ते आपल्या मनमानी कारभार त्याचा होता त्यांचा. या निवडणुकीत मग आता जनता नागरिकांना उमेदवारांना पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? आता व्यक्ती बघूनच करायला पाहिजे ना, कोण काम करते त्यालाच मतदान द्यायला पाहिजे. पक्ष कोण कुठलाही पक्ष आला तर ते काम ते जे व्यक्ती करणारा असला तरच करतोय. तो पक्षाचा आहे म्हणून तो काम करत आहे नाही करत आहे याचं काही त्याच्याशी काही संबंधच नाही ना. महानगरपालिकेवरती बाजी कोण मारणार असं वाटतं, महायुती का महाविकास आघाडी? मला तर वाटतं महाविकास आघाडी मारेल असं वाटतं. का वाटते बरं असं? का तर आता काय प्रत्येकाचं मत असतंय. तुमचं मत तर महाविकास आघाडीशीच आहे ना. सांगली शहरातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. गेले काही वर्ष प्रशासन होतं, कशा पद्धतीने प्रशासनाने कारभार केला सांगलीत? काय कारभार केले तिथं?
कामं कशी झाली? अतिक्रमण आलं ते नाही, एक नगरसेवक नाही, आमदार नाही, खासदार नाही. हा? काय उपयोग आहे निवडून देऊन यांना? त्यासाठी की नाही तरुण तडफदार की नाही उमेदवार काहीतरी कामं करायला असल्यावर निवडून द्यायचं. सांगली शहरातली स्वच्छता, रस्ते हे कसे आहेत काय सांगाल? काय आता का नाही पाऊस पडल्यावर गटारी चालू करतात, ड्रेनेज चालू करतात, आणि सगळ्या रस्त्यांनी खड्डेच आहेत. काय सांगायचं? व्यवस्थित का नाही मारुती रोड पर्यंत जाता येते का तुम्हाला? सिनेमावाल्यासनी आता यंदा जनता आपला प्रतिनिधी निवडताना कुठला विचार करणार? हो का नाही भागातली कामाचाच विचार करणार ना. पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून? व्यक्ती बघूनच की, पक्ष बघून कसं मतदान करतील? तुमची कामं काय आहे दाखवा ना. वार्डातली काम बघूनच तुम्हाला का नाही मतदान करणार. उद्या कोण पण उठल कुठं पण पाटील हे काम मी केले, हे काम मी केले,